चला मॅचला सुरुवात करून घ्यायची विनंती असेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. दासगाव संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. एका बाजूला इम्रान आणि त्यांच्या समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज नवीन आलेत. जमरुद असे दोन महत्वाचे फलंदाज आपण पाहणार आहोत. बाबा ए इथं गरमी आहे, इथं बैठू नको. गरमी आहे तर आता ये चालू नाही ती आईस्कुडी. अरे तू बैठ वर जा. फुकट साला फुकट नाही पैसे काय पैसे. गोलंदाजीसाठी महत्वाचे पहिले गोलंदाज आपण पाहतोय अर्सलान. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क तिकडे राहिला नाही आणि इकडे मात्र पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आपण बघतोय महाड धमाका बिग बॅश या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर आणि कोकण क्रिकेट लाईव्ह या वाहिनीवरती जोडलेले सगळ्या लाईव्ह प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मागच्या दिशेने आपण जातो. पहिला बॉल डॉट राहिला होता. दुसऱ्याच बॉलवरती सरळ बॅटने सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. फक्त बॉलला दिशा देण्यात आली आहे आणि अगदी स्क्वेअर लेग मधून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल आणि या एकेरी धावेनं सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना टीम तुडील संघाची. महत्वाचे दोन्ही संघ आहेत. मातब्बर हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील या मॅचच्या माध्यमातून. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. शॉर्ट पॉईंट मध्ये बॉलला ढकलले. डीप पॉईंट मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने त्याला पाहायला मिळतील. एकदा तर मिळते, दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा तिकडे सुखरूपरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढते. धावा धावफलकावरती आपण पाहतो 3. चार चेंडू झाले. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अप्रतिम गोलंदाजी अर्सलान करताना पाहायला मिळतात. पहिला डॉट बॉल टाकला, एक सिंगल आली, एक दुहेरी धाव आली, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. गोलंदाजीसाठी सज्ज होतील पुन्हा एकदा अर्सलान. समोर खेळाडू आहेत जमरुद. हो, यावेळीचा बॉल खोललाच होता, समोर खेचायचा होता, त्यावेळेला डिपेस्ट कव्हरला बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक खराब फिल्डिंग आणि चेंडू सरळ तिकडे सीमारेखेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. षटकातील शेवटचा चेंडू अर्सलान. यावेळीचा बॉल अप्रतिम फटका पाहायला मिळेल. अगदी सरळ फ्लॅट अँड फ्युरियस वाईडिश मिड विकेटला क्लिअर करत असताना 6 धावांसाठीचा हा षटकार. 6 धावा येताना पाहायला मिळतात. षटकार आला. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या तब्बल 13. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय, महत्वपूर्ण स्पर्धा आपण बघतोय
अगदी महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 आहे आणि आज या स्पर्धेचा दिवसही आपण जर पाहिलं तर पहिला दिवस पाहायला मिळत आहे. अगदी 4 दिवसामध्ये ही स्पर्धा या मैदानावरती पार पडताना पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅचचा पहिला षटक संपला. तिकडे मात्र 13 धावा धावफलकावरती बघायला मिळाला. अजून 3 षटकांचा खेळ आपल्याला बाकी पाहायला मिळेल. चला विनंती करेन स्पीडअप किंवा वेळ खर्च करायचा नाहीये. बराचसा वेळ खर्च करतात. पुढचा बॉल. हो यावेळीचा बॉल अगदी वेस्ट साईडचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. त्यानंतर डीप पॉइंट अगदी डीप मध्ये बॉल सीमा रेखेच्या पलीकडे बघता बघता बॉल गेला आणि इकडे मात्र 4 धावा चौकार. टोटल आपण पाहतोय 9+4 अशा या 5 धावा धावफलकावरती अगदी वाढवल्या जातील आणि येणारा पुढचा बॉल हा मात्र फ्री हिटचा असेल. पुढचा बॉल फ्री हिटचा आपण बघणार आहोत. याही वेळेचा फटका अजून एक चांगल्या पद्धतीचा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. बॉलला थांबवलंय. तिकडे मात्र बॉलची फेकी करण्यात येते आणि तिथे मात्र आपण जर बघितलं तर अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होते. धावा धावफलकावरती 19 धावा. हो क्लासिकल अंदाजामध्ये अगदी खडे आणि अगदी ताकद भरा स्ट्रोक आपण पाहिला. ताकद होती, नजाकत होती. बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहतोय जमादूर काय बॅटिंग करताना पाहायला मिळतात. प्रभावित केले त्यांनी आज खऱ्या अर्थानं. 4ही दिशेला मैदानाच्या आतमध्ये फटके खेळतात. 2 षटकाराच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये जमादूर आपल्याला पाहायला मिळतील. हो यावेळीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम आणि त्याच वेळेला अजून एक धमाका. अजून एक महाड धमाका बिग बॅश मधील ब्रँडेड षटकार. पुढचा बॉल. याही वेळेचा फटका वाईट मिड विकेटच्या दिशेला बॉलला प्रसार केले. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली. प्रयत्न केले तिकडे बॉलला तिकडे अडवण्यात आले. एकदा तर मिळाली. दुसऱ्या धावीसाठी पलटले. बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जातात. चांगल्या पद्धतीने विकेट. चांगलं ताळमेळ बघायला मिळेल. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो याही वेळेचा फुलटॉस बॉल अडवा बॅटने खेळायचा होता. पुन्हा बॉल वाईट मिड विकेटला चालला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धावेवरती आता मात्र समाधान मानण्यात आले. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 34 धावा या मात्र धावफलकावरती लागल्या जातात. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल बॅटची लिडिंग एज लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. थांबायचं नाव घेत नाही. चेंडू सरळ सीमा रेखेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हाई चौकार. मैदानावरती पाणी द्या. जिकडे आपण बघतोय अगदी चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत आणि त्याच पलीकडे जर विचार केला ना आपण तर आमचे पंचही चांगल्या दर्जाचं काम करतात.
सन्माननीय वसीम पानसरी ऑनफिल्ड अंपायर त्यांच्या समवेत फहद इसाने यांचे आम्ही कौतुक करू. या त्या उन्हामध्ये अगदी ते उभे राहून अचूक निर्णय आमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने जे पोहोचवतात त्याबद्दल पंचांचेही आमचे आभार आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू समोरचा होता, अगदी समोर आपण पाहतो चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळेल. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल अजून स्कोर कार्ड वरती मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 39 धावा धावफलकावरती मात्र तिकडे लागल्या जातात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा नव्यानं अर्सलन आलेत गोलंदाजीसाठी, महत्वाचे गोलंदाज आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा समोरचा चेंडू होता, समोर उडवला, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल चालला, वन बाउंड सरळ सीमारेखेच्या पलीकडे, चौकार. पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका आणि अगदी यशस्वीरित्या बॉल सीमारेखेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यावेळेला सुद्धा षटकार. एकूण 50 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात. एकही बॅटर आउट झाला नाही, ही जमायची वापरेल. या आधीची मॅच सुद्धा आपण पाहिली, जुई संघ सुद्धा अगदी आपण जर पाहिलं तर 50+ धावा बनवला तरी बॅटर आउट झाले नव्हते. पण इकडे काय झालं, मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणत होतो विकेट गेली नाही आणि इथे मात्र विकेटही गमावली. स्विच हिटचा फटका पुन्हा खेळला गेला आणि इकडे बाद झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 49 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार करत असता तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. तिसऱ्या षटकाचे शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत. गोलंदाजीसाठी अर्सलन पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळेल. स्कोअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान चाललाय. 1 धाव तर मिळेल आणि त्या एकाच धावेवरती आतापर्यंत समाधान मानला जातोय. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अगदी आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला आता खेळला गेला. 1 धाव तिकडे पण मिळाली आणि त्या एकाच धावेवरती आताही समाधान मात्र मानला जातोय. एकावन्न धावा धावफलकावरती. एकावन्न धावा स्कोर कार्ड वरती आहे. 3 षटकांचा खेळ संपला. आता शेवटचं आणि एक अंतिम षटक हे बाकी आहे. धावा धावफलकावरती आतापर्यंत 51 जरूर असतील, पण इथून पुढे या षटकामध्ये किती धावा बघायला मिळतील.
पुढचा बॉल नवीन गोलंदाज उसामा आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 4 साठी शेवटच्या षटकासाठी उसामा आलेत पहिला बॉल उसामा हा ट्रॅकर हा अप्रतिम फटका स्वतः ऑफस्टिकच्या बाहेर आले बॉलला लेग स्टिकच्या वरून उडवलाय चेंडू सरळ चाललाय वन बाउंड सीमारेखेच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार चौकार आलाय चौकाराच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 55 धाबा पुढचा बॉल यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला खेचला गेला चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण बघतोय लॉंग ऑनला तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल एक धाव तर झाली आहे आणि त्या एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांनी मानला गेला एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 56 या आकड्यावरती पुढचा बॉल हो याही वेळेला एस्टनचा वेळ त्रिफळाचीत बाद क्लीन बोल्ड अजून एक धक्का बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर तुडील संघाला बॅटर आउट चला यानंतरची मॅच टीम दाबोल आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम मोरबा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी सन्माननीय शिरशीलजी पाटेकर साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे भव्य दिवस स्पर्धा महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 मध्ये यावेळीचा पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल खेळत असताना सीमारेखेच्या पलीकडे इथे मात्र 4 धावा जोडताना पाहायला मिळतील चौकाराच्या साह्याने धावा वाढल्या धाबा धावफलकावरती आपण पाहतोय 60 सन्माननीय अखिलजी फामे यांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे षटकातील पुढचा बॉल यावेळीचा चेंडू फुलटॉस होता बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला झाला नाहीये एक धाव तर तिकडे मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जाते एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढेल धावा धावफलकावरती 61 धावा धावफलकावरती या इनिंगचा शेवटचा बॉल बाकी खेळाडूंना आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे पंचांना जर वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात तिसऱ्या पंचांची ते मागणी करू शकतात हो यावेळेचा बॉल अगदी शरीरावरती होता बॅटनं फ्लिक करायचं होतं एक धाव तर मिळते दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण करण्यात आला चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट 2च्या साह्याने धावा झाल्या 63 आणि 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये बघायला मिळेल सन्माननीय शिरशीलजी पाटेकर साहेब व्यासपीठावर आहेत आणि साहेबांचा शुभ सन्मान आपण इकडे मुख्य व्यासपीठावरती करतोय सुहेल यांच्या शुभ हस्ते आपण शिरशील पाटेकर साहेबांचा शुभ सन्मान करतो धन्यवाद साहेब आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपले पुनश्च एकदा मनपूर्वक आभार कॅमेरामॅन व्यासपीठाकडे फोकस
चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सन्माननीय अखिलजी फामे यांचाही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. चला या वेळेला नाणेफेकीचं कौल आपण करून घेणार आहोत. पुढच्या मॅचचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, पण त्याआधी समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया सेकंड इनिंग मध्ये फैजान यांचा आवाज. थँक्यू. थैंक यू हर्षल सर. देखिए अभी होने वाला मुकाबला, इसके बाद होने वाला मुकाबला दाबोल और मोरबा के बीच में देखने मिलेगा. दोनों टीम के कप्तान से गुजरात के टॉस के लिए आ जाए. देखिए अशरफ कोंडियोकर, इनका भी हम मैनेजमेंट की तरफ से आगमन करते हैं. कि तुरील अपनी फील्डिंग सजा ले और दासगांव अपने सलामी बल्लेबाज भेज दे मैदान के अंदर. दासगांव को अगर जीतता है तो 24 गेंदें और 64 रनों की जरूरत है. देखिए अरफात और फैजान के सलामी जोड़ी मैदान के अंदर. दाबोल और मोरबा के टीम के कप्तान से गुजरात के दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आ जाए. दाबोल और मोरबा. दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि 12वां खिलाड़ी अपना भेज दे. चलते हैं मैच की तरफ. इस मरतबा देखिए पहली गेंद बिंदी गेंद कि रियान गेंदबाजी मार्ग पर आए. उसके सामने अरफात पहली गेंद बिंदी गेंद डाली है. रियान ने देखिए अरफात हार्ड हिटर बल्लेबाज दादगांव की तरफ से, उनके सामने है रियान तुरील की तरफ से. फिर से एक बार देखिए दोहरा चुड़ी के अंपायर को पार किया. इस बार देखिए विकेट का पतंग होता है क्या. इस मरतबा देखिए चलता किया है अरफात को. बैक टू पवेलियन. रियान ने देखिए पहली गेंद बिंदी फेंकी थी, उसके बाद बल्लेबाज को चलता किया था. क्या गेंदबाजी देखिए. अब तक 4 गेंदें आना बाकी है रियान की. उसकी जगह संभाल ले जाते हैं अरसलान. दाबोल के टीम के कप्तान से गुजारिश के टॉस के लिए जाए. दाबोल. साजिद प्रकार, इनका हम मैनेजमेंट की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. देखिए क्या गेंदबाजी. पहली गेंद बिंदी फेंकी थी, दूसरी गेंद पे चलता गया था अरफात को. देखते रियानी सोर की आखिरी 4 गेंदें आना बाकी. फिर से एक बार यार दौड़ा चुड़ के अंपायर को पार किया. इस मरतबा देखिए फिर से एक बार देखिए. इस मरतबा देखिए कैच पर पहुंच ना सके.
3 गेंदे और स्कोर कार्ड पर स्कोर कोई नहीं, अब तक 0। 3 गेंदे फेंकी है, एक बल्लेबाज को चलता किया है, क्या गेंदबाजी। देखिए जॉन मस्किल, इनका हम अकील फामे इनके हाथों से स्वागत करते हैं। इस पतवार देखिए फिर से एक बार क्या गेंदबाजी कर रहे हैं। देखिए रियान बल्लेबाज के बल्लों को बांध के रखा है, क्या गेंदबाजी। एक बल्लेबाज को चलता किया है और 4 गेंदें फेंकी है और एक भी रन खर्चने की। अब तक इस ओवर की आखिरी 2 गेंदें आ रहा, बाकी फिर से एक बार रियान। इस मरतबा पटकी हुई गेंद, इस मरतबा देखिए क्या छोड़ा है उधर। कैच छोड़ो मैच छोड़ो, ऐसा है। देखिए ये बल्लेबाज की कैच छोड़ी अरसलान की। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 1 या आंकड़े पर। क्या गेंदबाजी। देखिए इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी, फिर से एक बार रियाद दौड़ना शुरू किया। इस मरतबा देखिए कैच स्ट्रोक खेला है, क्लासिकल स्ट्रोक। गेंद को भेजा है सीमा रेखा पर, अंपायर जी का इशारा, 1 बाउंड चौकार। शिशिर जी पाटेकर उर्फ नाना, इनके हाथ से टॉस किया जाएगा दाबोल और मोरबा के बीच में। देखिए इसके बाद होने वाला मुकाबला बड़ा मुकाबला देखने मिलेगा। आसिफ भाई एक और किक तब पे स्कोर जा पहुंचा है 4 या आंकड़े पर। देखिए अभी गेंदबाजी मार्ग पर है शब्बी, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं। देखिए तुरली की तरफ से एक और के तब पे जा स्कोर जा पहुंचा है 4 या आंकड़े पर। की गेंद से खोद के निकाला है, जब तक फील्डर फील्ड करेगा 1 रन आसानी से मुकम्मल करेंगे। 1 रन से संतोष होना पड़ेगा। इसके बाद होने वाला मुकाबला दाबोल बादशाह बनाम मोरबा। दाबोल ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया और मोरबा के बल्लेबाजों को दावत ये बल्लेबाजी करने के। देखिए फिर से एक बार मैच की तरफ चलते हैं। शबी पहली गेंद पे 1 रन खर्च किया। इस ओवर की आखिरी 5 गेंदें बाकी। दिखते फिर से एक बार शबी अपनी टीम के लिए क्या करता है। फैजान जो पहली गेंद पे चौका लगा के गिर रहे। इस मरतबा देखिए आओ देखा ना था, गेंद को भेजा है सीमा रेखा पर, अंपायर वसीम जी का इशारा, बिग बैश षटकार। ये 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 12 आंकड़े पर। देखिए फैजान क्या बल्लेबाजी करते, 2 गेंदें फेस किए, 2 गेंदों में 2 बड़े हिट लगाए। इसके पहली ओवर में चौका लगाया था, उसके बाद छक्का लगाया है। देखिए फिर से एक बार इस मरतबा देखिए क्लासिकल स्ट्रोक खेला है, लेकिन फील्डर मौजूद। 1 रन मिलेगा, 1 रन से संतोष होना पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 13 या आंकड़े पर। देखिए 3 गेंदें फेंकी है। दाबुल ने टॉस जीतकर बैटिंग का फैसला किया है। देखते फिर से एक बार इस मरतबा यॉर्कर लकी गेंद थी, उसे खोद के निकाला है। जब तक फील्डर फील्ड करेगा 1 रन से संतोष होना पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 14 ये आंकड़े पर। देखिए इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी। क्या गेंदबाजी कर रहे हैं शबीब, लेकिन फैजान का बल्ला तो मैदान के अंदर आग उगलने वाली बल्लेबाजी कर रहा है। इस मतलब पटकी हुई गेंद, उसे सही नसीहत, गेंद को भेजा है सीमा रेखा पर, अंपायर जी का इशारा, षटकार। देखिए शाखालित पोरे, इनका हम मैनेजमेंट की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 20 या आंकड़े पर। की आखिरी गेंद देखिए फैजान का बल्ला बोल रहा है मैदान के अंदर। इस मरतबा यॉर्कर लगेगा, इस मरतबा अंपायर का इशारा। देखिए फैजान के इनिंग का खात्मा, 2 बड़े हिट लगाए थे और उस मरतबा शबीब ने क्या कैच लपकाए। देखिए खुद गेंदबाजी कर रहे थे और क्या कैच लपकाए और फैजान को भेजा है बैक टू पवेलियन। 2 ओवर की तब पे स्कोर जा पहुंचा है 20 या आंकड़े पर। अब तक 12 गेंदों का खेल बाकी है।
12 गेंदें और 44 रनों की जरूरत है। देखते फिर से एक बार रियाद जिन्होंने फेंकी थी उसके अंदर एक एक बल्लेबाज को चलता कहते हैं। इस मरतबा देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं रियाद मैदान के अंदर। इस मरतबा अंपायर का इशारा, अरसलान की इनिंग का खात्मा हो जाए। बैक टू पवेलियन। अरसलान का इनिंग का खात्मा हुआ है। अरसलान की जगह संभाल ले जाते हैं अयमन मैदान के अंदर। देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं रियान मैदान के अंदर। पहली ओवर फेंकी थी, एक ही रन खर्च किया था और एक बल्लेबाज को चलता किया था। पहली गेंद में विकेट हासिल किया है अरसलान की। तो 5 गेंदें आना बाकी है रियान की। क्या गेंदबाजी। फिर से एक बार रियान क्या गेंदबाजी करते हुए। इस मरतबा देखिए अयमन ने उड़ाया है, गेंद को भेजा है सीमा रेखा पार। अंपायर का इशारा झटका। देखिए पहली गेंद फेस की रियान की पटकी हुई गेंद थी, उसे सही नसीहत बगीचा है और गेंद को भेजा है सीमा रेखा पार 6 रनों के लिए। इस 6 रन से स्कोर कार्ड पे बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 26 आंकड़े पर। फिर से एक बार देखिए रियान इस मरतबा देखिए रिवर्स का प्रयत्न किया था लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं। अंपायर का इशारा बिंदी गेंद। स्कोर कार्ड पर स्कोर वही दबा हुआ 28 आंकड़े पर। इस मरतबा देखिए गेंद को खेला है फील्डर मौजूद और यहाँ पे आसानी सा कैच हुआ है फील्डर ने शमुइल। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 27 आंकड़े पर। इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी। देखते इस मरतबा लेफ्ट हैंड बल्लेबाज क्रिस गेल के नाम से जाना जाता है इन्हें। देखिए उसामा उनके सामने है गेंदबाज रियान जिन्होंने अब तक बल्लेबाज के बल्ले को बांध कर रखा था लेकिन अयमन ने उनके ऊपर हल्ला बोला है। देखिए उसामा पहली गेंद फेस करेंगे रियान की। इस पर दौड़ना शुरू किया। इस पर देखिए क्या स्लो रोड गेंद की थी। अंपायर का इशारा बिंदी गेंद। क्या गेंदबाजी देखिए कमबैक किया है रियान ने इस मरतबा। इस ओवर की आखिरी गेंद ना बाकी। फिर से एक बार इस मरतबा देखिए लोअर फुल टॉस थी, उसे सही नसीहत बताई का मौका लेकिन एक ही रन मिलेगा। लेग बाइक के रूप में एक ही रन मिलेगा। इस एक रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 28 आंकड़े पर। देखिए इसके बाद होने वाला मुकाबला है मोरबा बनाम दाबुल बादशाह। दाबुल बादशाह ने टॉस जीतकर देखिए अब 6 गेंदें और 36 रनों की जरूरत है। गेंदबाजी मार्ग पर है दानिश। इसके पहले जो मुकाबला हुआ था उसके अंदर 6 गेंदें और 35 रनों की जरूरत थी लेकिन शुएब ने जो बल्लेबाजी की थी और बैड लक की वजह से उन्हें हारना पड़ा। गेंद पोल पे टकराई थी, वो भी यकीनन चक्का था। क्या बल्लेबाजी की थी। 6 गेंदें और 35 रन की जरूरत थी। क्या बल्लेबाजी की थी शुएब ने। दाबुल बादशाह ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया है। इसके बाद होने वाला मुकाबला मोरबा बनाम दाबुल बादशाह। इस मरतबा फिर से एक बार इस मरतबा फुल टॉस लागी गेंद, उसे सही नसीहत बख्शी है। गेंद को भेजा है सीमा रेखा पर। अंपायर जी का इशारा षटकार। चार गेंदें और 29 रनों की जरूरत है। इस मरतबा देखिए डांडी डांडी गुल अयमन को भेजा है बैक टू पवेलियन।
अब 3 गेंदे और 29 रनों की जरूरत है। लगभग ये मैच जीत चुका है तुरील। कुछ कही नहीं सकते, क्रिकेट है, क्रिकेट की तरह रंग बदलता है। 3 गेंदे और 29 रनों की जरूरत है। हनीफ गए अयमन की जगह संभालने के लिए। इस पर देखिए अंपायर जी का इशारा, बिंदी गेंद। अब 2 गेंदे और 29 रनों की जरूरत है। 2 गेंदे और 29 रन। इस मरतबा देखिए हनीफ ने उड़ाया, फील्डर मौजूद और इस मरतबा मिस फील्डिंग, गेंद जा रही हुई सी बार रेशा पर 6 रनों के लिए। अब 1 गेंदे और 21 रनों की जरूरत है। इस मरतबा उड़ाया है, गेंद को भेजा है वन बाउंसी मार रेशा पर 4 रनों के लिए। इस मुकाबला जीत लिया है तुरील ने हाडलक दासगांव। अभी होने वाला मुकाबला बड़ा मुकाबला, दाबोल बादशाह बना मोरबा। देखिए दाबोल बादशाह ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला किया है और मोरबा के बल्लेबाजों को बल्लेबाजी करके जवाब दिए।